शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीस यशस्वी वर्षपूर्ती आणि सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा सन्मान केला। माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी हा सन्मान स्वीकारला। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय कुलथे, नागेश सरगम, श्रीकांत वाडेकर, बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वर्षभराच्या कामाचे कौतुक केले। यावेळी मनोगत व्यक्त करताना गुरुशांत धुत्तरगावकर यांनी गेल्या 15 वर्षात जितका निधी मतदारसंघात आला नव्हता तेवढा आमदार देवेंद्र कोठेंनी 1 वर्षात आणला असे सांगत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात देवेंद्र दादांचा हातखंडा आहे असे ते म्हणाले। यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते। प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या आमदारकीची वर्षपूर्ती आणि आता जो सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला त्या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेबद्दल हा स्नेहभोजनाचा आणि संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। खरं तर इथं आल्यावर कळालं की तुमच्याशी संवाद साधायचा आहे, फक्त तुमच्याशी औपचारिक गप्पा मारत जेवायला बसायचं म्हणून आलो होतो आणि त्यात सुद्धा उशिरा आल्याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्या मार्गदर्शक मित्रांची बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे युवा नेतृत्व प्रथमेश दादा कोठे, भाजप युमचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी कुलथे, आमचे मंडल अध्यक्ष सन्माननीय नागेशांना सरगम, शिवराम प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय बापू वाडेकर, त्यांचे बंधू ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलंय सन्माननीय श्रीकांत गुरुदेवजी वाडेकर, शिवराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित आपण सगळे पत्रकार बांधव। मी पत्रकारांमध्ये कुणाचंही नाव घेणं टाळतो, सगळेच मला तितकेच प्रिय आहात। मार्गदर्शन तुमच्या सगळ्यांचं नेहमीच लाभतं। असंच मार्गदर्शन या पुढच्या काळात सुद्धा आम्हा सगळ्यांनाच तुमचं लाभावं। जिथं चुकलं तिथं कान नक्की पकडा आणि जिथं चांगलं होतं तिथं कौतुक केलं तर हरकत नाही, करत असा आग्रह नाही। आता दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पाठ झालेली आहे। नव्यानं काय सांगायचं असा विषय, कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टच मध्ये असलेली माणसं आहात। तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे आपापल्या माईकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तुमच्यामुळं तुम्हा सगळ्यांमुळं लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं काम करू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणू शकतो, महाराष्ट्राच्या विधान भवनात सोलापूरचा आवाज इतका बुलंद करू शकतो आणि केवळ शब्दांचे बुडबुडे फोडून न थांबता त्याला सातत्यानं पाठपुरावा जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही। आपण अनेक विषय असं बघितलेले आहेत की एखाद्या नेत्याने विषय मांडला, त्याची बातमी होते, पण पुन्हा 6 महिने वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या विषयाचं काय झालं असा प्रश्न पडतो। परंतु देवेंद्रदादा कोठे यांची आमदारकीची जी गेल्या वर्षभरातली वाटचाल आहे त्याच्या आपण सगळे सुद्धा साक्षीदार आहात। तुम्ही सगळ्यांनी विषय कसे ते मार्गी लावतात हे पाहिलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा नागपूरचं अधिवेशन झालं वर्षभरापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, त्या अधिवेशनामध्ये कुठलाही शहर विकासाचा मुद्दा मांडता येत नाही असं सगळ्या वरिष्ठ सदस्यांचं सुद्धा म्हणणं होतं। तरी दादा वरचेवर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत राहिले, बोलत राहिले। मला बोलायचं आहे, मला सोलापूरचे काही प्रश्न मांडायचे आहेत आणि त्यातून मार्ग काढून, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग मिळतो म्हणतात, त्यांची प्रचंड इच्छाशक्ती। त्यामुळं तिथं सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय प्राधान्यानं दादांनी मांडला। समांतर जलवाहिनी जी गेल्या 1.5-2 वर्षापासून चर्चेत होती पण ती रखडत होती आणि त्याच्यासाठी तत्काळ निधी देण्याची आवश्यकता दादांनी बोलून दाखवली। पहिल्यांदा 89 कोटी रुपये त्या योजनेसाठी दादांनी मंजूर करून आणले। सोलापुरातल्या काही
प्रशासनातल्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेव्हा आश्चर्य वाटलं की इतक्या पटकन एवढा मोठा निधी कसा आणू शकतात. परंतु एक तर दादांनी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आणि विषयाची मुद्देसूद मांडणी, त्याचा सातत्यानं केलेला पाठपुरावा, यामुळे हे शक्य झालं असं वाटतं. पहिल्यांदा 89 कोटी रुपये आपल्या शहराच्या पदरात पडले, ज्याच्यानी दुहेरी जलयोजना मार्गी लागली. त्याच्यानंतर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचा विषय होता. आधीच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळं ती गोष्टच निदर्शनास आली नव्हती. दादांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला, जागेचा विषय मार्गी लावला. त्यानंतर हे सांगितलं की एवढी मोठी योजना दुहेरी जलवाहिनी देऊन सुद्धा आपण सोलापूरकरांना पाणी जे देतोय त्याचे दिवस जास्त कमी करू शकत नाही. म्हणजे 5 दिवसावरून लगेच 1 दिवसाआड 2 दिवसाआड आणू शकत नाही. इथली जी अंतर्गत जलवितरण व्यवस्था आहे ती सुधारणं तितकंच गरजेचं आहे. आणि याच्यासाठी इथल्या अंतर्गत जलवितरण व्यवस्थेत इथल्या टाक्यांची क्षमता वाढवणं, म्हणजे साठवणूक क्षमता वाढवणं, जलशुद्धीकरणाची क्षमता वाढवणं, इथल्या ज्या पाईपलाईन्स 50-60 वर्ष जुने आहेत त्या मोठ्या प्रमाणात बदलणं. आता हद्दवाढ झाली 1992ला, परंतु आता सुद्धा हद्दवाढमध्ये हनुमंताची शेपटी वाढावी तशी पाईपलाईन वाढत जाते. मी नगरसेवक झालो, मला वाटतं ह्या 2 बोळामध्ये पाणी येत नाही, इथं पाईपलाईनने जोडा पाईपलाईन. म्हणजे आधी मुख्य लाईन जी घातली आहे ती किती क्षमतेच्या विचाराने घातली आहे याचा विचार न करता आपण लोकांची मागणी येईल तसं पुढं लाईन वाढवत जातोय. मग तितक्या मोठ्या सोलापूर शहराला एका वेळी किंवा मुबलक पाणी कमी वेळेत पाणी पुरवठा करणं ह्या गोष्टी अशक्य होत चालल्या. हे पुन्हा शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं आता तर 350-400 कोटी दिलेत, पुन्हा सोलापूरच्या पाणी पुरवठ्याला कसे पैसे देता येतील. पण दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ती गोष्ट पटवून दिली आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की 892 कोटीच्या योजनेला सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.